आणि यानंतर बातमी आहे कोल्हापुरातून। शहरातील रिक्षा चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढलेला आहे। एलपीजी आणि सीएनजी गॅसचे दर कमी करण्याच्या मागणीसाठी रिक्षा चालक मालक रिक्षासह आक्रमक झाले। दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली। जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला। दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी। पाहूयात। पहिले शिस्त लावायला पाहिजे रिक्षा कशी चालवायची। एलपीजी सीएनजी गॅसची जी दरवाढ झालेली आहे तसंच तुटवडा जाणवत आहे, त्या पार्श्वभूमीवर त्याचा निषेध नोंदवण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने वाहनधारक संघाच्या वतीने आज कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आलेला आहे। कोल्हापुरातल्या दसरा चौक परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत 1000हून अधिक रिक्षा ज्या आहेत या रस्त्यावर उतरलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने या सर्व रिक्षाचे चालक मालक जे आहेत हे सर्व जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचलेले आहेत। रिक्षासाठी जो गॅस वापरला जातो त्यामध्ये मोठी दरवाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। या सर्व गोष्टींचा निषेध नोंदवण्यासाठी तसेच हे इंधन पूर्ववत करावं ही मागणी घेऊन आता हे सर्व रिक्षा चालक कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेले आहेत। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही कोल्हापूर। तर कोल्हापूर नंतर आपण नंदुरबार